हाय हॅलो नमस्कार. कसे काय आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर व्लॉग आपले डेली येत नाहीत कारण मी कामाला लागली आहे आणि पण मी आता काम सोडणारच आहे. काल पुण्यामधल्या चंदननगर एरियातल्या संघर्ष चौकामध्ये की नाही ही दहीहंडी होती आणि खूप छान होतं. खूपच मला आवडलं. असं डी जे लावून धांगड धिंगाणा घालण्यापेक्षा हे कितीतरी छान आणि इतकी गर्दी झाली होती ना ते बघण्यासाठी. खूपच छान. आणि नंतर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामधलं दहीहंडी. खूपच छान होती ती पण. आणि व्लॉग यासाठी येत नव्हते कारण रविवारच्या सुट्टी होती मला. तर रविवारी मी गेले माहेरी कारण माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं. पूर्ण रविवार माझा बसमध्ये गेला आणि सोमवारी सकाळी श्राद्ध होतं. श्राद्ध उरकलं की मी पुन्हा दुपारी लगेच श्राद्ध उरकल्या मी पुन्हा पुण्याला यायला निघाले. त्यामुळं व्लॉग बनवला नाही. आणि पूर्ण रस्त्याला पाऊस होता, तिकडं पण खूप पाऊस होता. त्यामुळं की नाही व्लॉगही शूट केला नाही. अंशूला ताप आहे, त्याला गेले 15 दिवस झालं, तो आजारीच आहे. भरपूर लोक म्हणतात की तो सारखा आजारी का पडतो तर त्याला ना हे आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्याची. तो खूप वीक आहे. पाऊस असल्यामुळं ना कराडला पोचायला खूप खूप उशीर झाला आम्हाला. दुपारी घरातनं निघालो होतो 12 वाजता पुण्यातून आणि तिकडं पोचायला घरात 7 वाजले. म्हणजे पूर्ण दिवस माझा प्रवासातच गेला. आणि अंश झोपत नव्हता गाडी, त्याला झोपवत होते. तर तो म्हणाला मम्मी तू झोप, मग मी झोपणार आहे. तर मला अजिबात आवाजाने झोप येत नाही. कराडपर्यंतच आम्हाला बस होती आणि तिथून पुढं आम्हाला जीपमधून जायचं होतं. तर बघू शकता हे अंशूच्या पप्पांनी झूम केलं आहे, का केलं आहे माहिती नाही. आणि या जीपमध्ये बसायला आम्हा सगळ्यांना खूप आवडतं. लहानपणीच्या आठवणी आहेत. कोण जीपमध्ये बसले मला नक्की सांगा. कराडच्या पुढे पूर्ण जीपचाच प्रवास आहे. त्यानंतर माझं माहेर खूप लांब आहे कराडपासून खरं तर. आणि अंशमध्ये ना त्याच्या मम्मीचे सगळे गुण आहेत. पायावर पाय ठेवून बसणं, काढला पायावरचा पाय ठेवला. अंशला पण माझ्यासारखं सवय पायावर पाय ठेवून आरामात बसून जेवायचं. आणि आम्ही आलेलो आहे इकडे. ही वडापाव आहे नाही, माझी लहानपणाची आठवण आहे. मला वाटतं तर मी आता आहे 29 वर्षाची आणि 29 वर्षामध्ये मला वाटतं 4-5 वर्षाचे असते तेव्हापासून मी इथं येतो. गेला होता अंश गावाला? मजा आली. आम्ही एका दिवसात एक दिवस जायला एक दिवस यायला लगेच रिटर्न आलो गावावरनं. आमच्या वडिलांचं श्राद्ध होतं म्हणून आम्ही गेलो होतो. वर्षश्राद्ध होतं पहिलं. आणि अंश आजारी आहे तर ह्याला येऊ नको म्हणत होते, पण ह्यालाच गावाला जायचं होतं. आणि हा आहे आमचा परतीचा प्रवास आणि प्रवास खूप छान झाला. व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा विसरू नका. आणि डेली एक मिनी व्लॉग आपला नक्की येईल 2:26 आणि बाकी दिवसभर आपले कॉमेडी व्हिडिओ अपलोड करत राहीन. आत्तापर्यंत जितका सपोर्ट केला तसंच इथून पुढं पण करत राहा. आणि लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर करायला मला मदत करा. थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार की आत्तापर्यंत काही वाईट कमेंट केल्या नाही त्यासाठी. थँक्यू. बाय बाय.